आषाढी एकादशीच्या निमित्तानं पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली आहे। राज्यात भरपूर पाऊस पाणी पडू दे, तर माझा बळीराजा सुखी आणि समाधानी राहू दे, असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाच्या चरणी घातलं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा या ठिकाणी पार पडली, तर यावेळेस त्यांनी सलग तिसऱ्यांदा महापूजा करण्याचा त्यांना मान मिळाल्यानं पांडुरंगाचे आभार मानले। पांडुरंगाच्या आशीर्वादानं सरकार चांगलं काम करत असून प्रत्येक घटक सुखी समाधानी व्हावा हेच मागणं विठ्ठलाकडे मागितल्याचं त्यांनी म्हटलंय। मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब विठ्ठलाची पूजा केली। या पूजेनंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलंय। वारकऱ्यांसाठी बारीक लक्ष देणारा पहिलाच मुख्यमंत्री असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या महापूजेनंतर पांडुरंगाचं गोजिरं सावळं रूप समोर आलं। थेट गाभाऱ्यातून विठ्ठलाचं दर्शन घेता येणार आहे। गुलाबी आणि हिरव्या रंगातील वस्त्र, गळ्यात फुलांची माळ, भाई गोपीचंदन टिळा असं हे विठुरायाचं मनमोहक रूप पाहण्याची आस आज सगळ्यांच्याच मनी आहे। पंढरपुरामध्ये आज आषाढी एकादशी निमित्तानं झालेल्या पूजेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत पांडुरंगाच्या पूजेचा मान नाशिकच्या सटाणा तालुक्यामधील आंबासन गावच्या बाळूशंकर अहिरे आणि आशाबाई अहिरे या दाम्पत्याला मिळाला। तर गेल्या 16 वर्षांपासून या जोडीनं पंढरीची वारी केली आहे। तिरुपतीच्या धर्तीवर पंढरपुरात सुद्धा टोकन दर्शनाच्या 103 कोटींच्या प्रकल्पाची आज आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे। तर कार्तिकी वारीपर्यंत तिरुपतीच्या धर्तीवर पंढरीमध्ये टोकन दर्शन प्रकल्प सुरू होईल, अशी माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज चौसेकर यांनी दिली। आषाढी वारीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मुख्य पूजेनंतर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सुद्धा विठुरायाचं दर्शन घेतलं। चांगला पाऊस पडू दे, आरक्षणाचा तिढा सुटू दे, अशी प्रार्थना मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे। आषाढी निमित्तानं पंढरपूर भाविकांनी गजबजून गेले। लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले। दरम्यान मंदिर परिसर, चंद्रभागा काठ या सगळ्याच ठिकाणी भाविकांची मांदियाळी पाहायला मिळते। तर आषाढी एकादशी सोहळ्यासाठी पंढरपुरातील नगर प्रदक्षिणा मार्ग पहाटेपासूनच दिंड्यांनी दुमदुमून गेलाय। टाळ मृदुंगाच्या गजरात वैष्णव जनांकडून बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल असा जयघोष केला जातोय। आषाढी एकादशी निमित्तानं अवघी पंढरी दुमदुमली। संतांच्या दिंड्यांसोबत महिला संतही दिंड्या पताका घेत विठ्ठलाच्या नामघोषात दंग झाल्याचं पाहायला मिळतंय। संभाजीनगरमधील मुंगी पैठणमधील महिला सुद्धा तुकाराम ज्ञानोबा महाराजांच्या जयघोषात दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या। तर पांडुरंगाचा आषाढी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी राज्यातील अनेक भागातून नागरिक पंढरपुरात दाखल झाले आहेत। आषाढी सोहळ्यामध्ये नगर प्रदर्शनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। तर राहुरी येथील घोंगडे महाराज यांच्या दिंडी सोहळ्यामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात नगर प्रदक्षिणा मार्ग भरून गेला होता। तर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी बीडच्या श्री क्षेत्र नगद नारायण गडावरील स्वयंभू विठ्ठल रुक्मिणीची महापूजा केली आहे। पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते गडावर विठ्ठलाची पूजा पार पडली। दरम्यान राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे, राज्यात भरपूर पाऊस पडू दे, असं साकडं मनोज जरांगे पाटलांनी विठ्ठलाच्या चरणी घातलंय। कलाकार मंडळींकडनं सुद्धा विठ्ठलाची मनोभावे पूजा केली जाते। सारेगमप फेम ज्ञानेश्वरी गाडगे हिनं देखील आपल्या गोड आवाजात विठ्ठलासाठी सुमधुर भजन गायलंय। आषाढी एकादशी निमित्तानं एका कलाकारानं विठुरायाचं सावळं रूप रेखाटलंय। रत्नागिरीमधल्या देवरुखमधील कलाकार विलास रहाटे यानं श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या मोरपिसावर अवघ्या 15 मिनिटांमध्ये फक्त 1 इंचाच्या आकारात विठ्ठलाचं चित्र काढलंय। चाळीसगाव तालुक्यातील तळोंदे गावामधील भजनी मंडळासह शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्तानं दिंडी सोहळा आयोजित केला होता। संपूर्ण तळोंदे गावातून टाळ आणि मृदुंगाच्या गजरात भजनी मंडळानं भजन गात भक्तिमय वातावरण निर्माण केले। गावातील चिमुकले विठ्ठल रखुमाईच्या वेशभूषेत दिंडीमध्ये सहभागी झाली होती।
आषाढी वारीनिमित्तानं जळगावमधल्या एस.बी. चौधरी हायस्कूल चांगदेव येथील कला शिक्षक चित्रकार राजू साळी यांनी आपल्या कल्पकतेनं विठ्ठलाचं चित्र साकारलंय। सदर पेंटिंगमध्ये संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांची प्रतिमा दत्ताच्या रूपात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि त्यांच्या या कलेचं सगळीकडेच कौतुक होतंय। आषाढी वारीनिमित्तानं महाराष्ट्रात ठिकठिकाणी विठ्ठल नामाचा जयघोष ऐकायला मिळतोय। मुक्ताईनगरच्या कुऱ्हा येथील शाळेत विठ्ठल नामाच्या जयघोषात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढली तर टाळ मृदुंग वाजवत विठ्ठल नामाचा जयघोष केला। गेल्या वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्याच्या तुलनेत यावर्षीच्या जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणीसाठ्यातील पाण्याची पातळी समाधानकारकरित्या वाढली आहे। यावर्षी पाणीसाठ्यात जवळपास 4% वाढ झाली आहे। तर मुसळधार पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी साचते, त्यामुळे आता डेंग्यू, मलेरिया त्याचबरोबर लेप्टोस्पायरोसिस या आजारांचा प्रादुर्भाव होतोय। साचलेल्या पाण्यातून चालताना सावधगिरी बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय। तर यावेळी 14,000 संशयित नागरिकांना लेप्टोचा संसर्ग झाला असल्यानं त्यांना गोळ्या देण्यात आल्या। पावसाळ्यामध्ये खड्ड्यांकडे दुर्लक्ष होऊ नये यासाठी पालिका प्रशासनाकडून 227 निवडणूक प्रभागांमध्ये दुय्यम अभियंत्यांची नेमणूक करण्यात आली आहे। मात्र तरी देखील खड्ड्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानं पालिकेच्या 2 अभियंत्यांना नोटीस बजावण्यात आली आहे आणि यावेळी अतिरिक्त आयुक्तांनी कारवाईचा इशारा दिलाय। मुंबई उपनगरीय विभागामधील पश्चिम रेल्वेच्या एसी लोकल प्रवाशांच्या अडचणी आता दूर होणार आहेत, कारण एसी लोकलच्या देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेण्यात आली आहेत। म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध वसाहतींमधील 1 रुग्णालय आणि 4 शैक्षणिक आरक्षणासाठी आरक्षित असलेल्या भूखंडाच्या विक्रीसाठी राबवलेल्या ई-लिलावामधील निविदा उघडण्यात आल्यात आणि यावेळेस मेदांचा रुग्णालयानं हा भूखंड 125 कोटींची बोली लावून मिळवलाय। गेल्या 1.5 वर्षांपासून मुंबईसह महामुंबईमध्ये घरांच्या विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे। बांधकाम सर्वेक्षणानुसार गेल्या वर्षभरात महामुंबईमधील घरांच्या किमती सरासरी 94 लाखांपर्यंत पोहोचल्यात। कुलाबा ते सिप्स मेट्रो 3 मार्गिकेच्या उभारणीमुळे काळबादेवी आणि चिराबाजार परिसरामधील बाधित झालेल्यांचं पुनर्वसन करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत। लवकरच या भागात 16 मजली टोलेजंग व्यावसायिक इमारत उभारून दुकानांचं पुनर्वसन केलं जाणार आहे आणि त्यासाठी आता जवळपास 49 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। तर मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम आता वेगानं सुरू आहे। यामध्ये प्रकल्पातील गुजरातमधील वलसाड जिल्ह्यातील कोलक नदीवरील पूल बांधून पूर्ण झाल्याची माहिती समोर येते आणि या मार्गावर 2 प्रकारच्या सेवा देण्यात येणार आहेत। या 2 सेवांमध्ये एक्सप्रेस आणि सर्वसाधारण सेवा दिल्या जाणार आहेत। कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी वांद्रे येथे स्वतंत्र रुग्णालय बांधण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी आता मुंबई पालिकेनं पावलं उचलली आहेत। 165 खाटांचं रुग्णालय बांधण्यासाठी कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे आणि त्यासाठी 213 कोटींचा खर्च करण्यात आलाय। सायन पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणारा शिव उड्डाणपूल मध्य रेल्वेनं धोकादायक घोषित केलाय, त्यामुळे आता या उड्डाणपुलावरून अवजड वाहनांना वाहतुकीसाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे। भारतीयांच्या विमान प्रवासाच्या संख्येत महिन्याकाठी वाढ होताना पाहायला मिळते। यावर्षी पहिल्या 6 महिन्यांमध्ये जवळपास 7,93 लाख लोकांनी विमान प्रवास केलाय। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळानं हाती घेतलेल्या 6,000 किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचं सिमेंट काँक्रिटीकरणासाठी निधीची उपलब्धता होण्याचा मार्ग मोकळा झालाय। त्यासाठी आता 28,500 कोटींचं कर्ज मिळणार आहे आणि त्यामुळे 146 रस्त्यांची कामं पूर्ण होणार आहेत। वादग्रस्त ट्रेनी आयएस पूजा खेडकर प्रकरणी आणखी एक अपडेट समोर आली आहे। पूजा खेडकरांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे। पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी छळ केल्याची वाशिम पोलिसांकडे त्यांनी तक्रार केली आहे। तर वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएस पूजा खेडकर यांचं आता आयएस पद धोक्यात येणार असल्याची शक्यता आहे, कारण पूजा खेडकर यांचं महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवण्यात आलेलं आहे।
पूजा खेडकर यांनी आता मसुरीला ट्रेनिंग सेंटरला हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत। 23 जुलैपर्यंत मसुरी येथील प्रशिक्षण केंद्रात रिपोर्टिंग करण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या आहेत। पूजा खेडकरचं नेमकं खरं वय काय यावर आता सवाल उपस्थित केला जातोय, कारण पूजा खेडकरनं वयासंदर्भात दिलेल्या माहितीमध्ये तफावत असल्याचं समोर आलंय। पूजानं 2 वेगवेगळ्या नावानं UPSCची परीक्षा दिली आणि अर्जात सुद्धा त्याचा उल्लेख असल्याचं आढळून आलंय। पूजाचं वय 2020 मध्ये 30 वर्ष आणि 2023 मध्ये तिचं वय 31 वर्ष दाखवण्यात आलंय। प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरची सध्या देशभरामध्ये चर्चा सुरू आहे, तर या वादात आमदार बच्चू कडूंनी उडी घेतली आहे। पूजा खेडकरला जन्मठेपेची शिक्षा व्हायला हवी अशी मागणी त्यांनी केली आहे। UPSC सारखी संस्था जर अशी संशयास्पद वागत असेल तर त्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई झाली पाहिजे असं बच्चू कडू म्हणाले। वाशिमच्या परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर यांच्या समर्थनार्थ वाशिममधील OBC समाजानं आंदोलन केलंय। पूजा खेडकर यांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। विशाळगडावर अतिक्रमण झालंय आणि हे तिथल्या स्थानिक नागरिकांनीही मान्य केलं होतं, त्यामुळे आता अतिक्रमण हटवलंय याचा आनंद आहे अशी प्रतिक्रिया संभाजीराजे छत्रपतींनी दिली आहे। अतिक्रमण हटवण्याच्या प्रकरणाला जातीय वळण देऊ नये असंही संभाजीराजे म्हणाले। विशाळगड परिसरामधील परिस्थिती खूपच विदारक असल्याची प्रतिक्रिया खासदार शाहू महाराजांनी दिली आहे। तसंच विशाळगड परिसरातील लोकांच्या मदतीसाठी कॅम्प उभारण्याची मागणी सुद्धा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। मात्र संभाजीराजे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी बगल दिली आहे। विशाळगडावरील अतिक्रमण हटवलं जात असेल तर महाविकास आघाडीच्या पोटात का दुखतंय असा सवाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। महाविकास आघाडी छत्रपती शिवरायांच्या बाजूने आहे की अतिक्रमण करणाऱ्यांच्या पाठीशी आहे हे त्यांनी स्पष्ट करावं असंही फडणवीसांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का बसलेला आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, कार्याध्यक्ष राहुल भोसले, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर आणि युवक अध्यक्ष यश चानेंनी राजीनामे दिले। शरद पवारांच्या उपस्थितीत 20 माजी नगरसेवकांचा पवार गटात आता प्रवेश होणार आहे। तर OBC आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रकाश आंबेडकर मैदानात उतरलेत। सरकार आरक्षणाच्या प्रश्नावर गंभीर नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केलाय। 25 जुलैपासून आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। OBC मधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत सगळ्या राजकीय नेत्यांनी चर्चा केल्या, समान तोडगा काढला जाऊ शकतो असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलंय आणि यावर आता जरांगे पाटलांनी प्रतिक्रिया दिली आहे। मराठा आणि कुणबी समाज OBCतच येतोय। मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे OBC मध्ये मराठ्यांचं हक्काचं आरक्षण आहे आणि हे आरक्षण दिल्यास कोणत्याही आरक्षणाला धक्का लागत नाही असं जरांगे पाटील म्हणाले।